लातूरच्या आरसीसी कोचिंग क्लासेसचा संचालक असलेल्या शिवराज मोठेगावकरला नीट पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये सीबीआयनं अटक केल्याच्या नंतर आता तो सीबीआयच्या कोठडीमध्ये आहे। परंतु याच शिवराज मोठेगावकरनं ज्या महाराष्ट्रासह लातूर जिल्ह्यासह अनेक ठिकाणी जी संपत्ती कमवलेली आहे त्याची सुद्धा चौकशी त्या ठिकाणी सीबीआयच्या माध्यमातून केली जाते आहे। आणि माझ्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर लातूरच्या रस्ता रोड परिसरात असलेली ही जी टोलेजंग जी इमारत आपण पाहताय, ही इमारत म्हणजे मोठेगावकर याच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक आरोग्य विद्यापीठ किंवा आरोग्य मेडिकलचं कॉलेज त्या ठिकाणी सुरू केलं जात होतं। आणि ते मेडिकल कॉलेज सुरू करत असताना त्या ठिकाणी त्याची जी स्वप्न होतं की ही स्वप्न त्या ठिकाणी तो बाळगत होता आणि तशा पद्धतीने त्यांनी अमाप संपत्तीही कमवलेली होती। आरसीसी कोचिंग क्लासच्या माध्यमातून जो कोट्यावधींचा डोलारा त्यांनी उभा केलेला होता तो डोलारा आता त्या ठिकाणी उघड झालेला आपल्याला पाहायला मिळतंय। जवळपास 4 राज्यांमध्ये असलेले जे 40 प्राध्यापकांनी 30 ते 60 लाखांचं पॅकेज देऊन त्या ठिकाणी आताही कोचिंग क्लासेसमध्ये त्या ठिकाणी प्राध्यापक काम करतायत। एकंदरीत आपण जर पाहिलं तर नीट आणि जेई परीक्षांमध्ये मोठे यश मिळवून देण्याचा दावा करत लातूरमध्ये भक्कम बस्तान बसवणारा हा शिवराज मोठेगावकर याच्या आरसीसी कोचिंग क्लासेसचं आर्थिक आणि व्यावसायिक जाळं सुद्धा आता या ठिकाणी समोर येत आहे आणि त्याची चौकशी सुद्धा आता सीबीआयच्या माध्यमातून केलेली जाते। या ठिकाणचं हे जे आरोग्य विद्यापीठ किंवा त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज उभा करण्याचं जे स्वप्न होतं ते स्वप्न आता अधांतरीच राहील की काय असं देखील चर्चा होते। कारण सीबीआयच्या कोठडीमध्ये असल्याच्या नंतर त्या ठिकाणी वेगवेगळ्या पातळीवरती शिवराज मोठेगावकरची चौकशी केली जाते आणि येणाऱ्या काळामध्ये आता त्या ठिकाणी अजून सीबीआयच्या माध्यमातून या सगळ्या संपत्तीची चौकशी केली जाणार असल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे। अजय गुडके, जय महाराष्ट्र न्यूज।